अखिल विश्वाला मानवतेचा महान संदेश देणारे महामानव तथागत भगवान बुद्ध या देशामधील कोट्यावधी शोषित पीडित वंचित बहुजन समाजाचे मुक्तिदाते, भारत देशाचे भाग्यविधाते, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे या संपूर्ण जगामध्ये भारत देशामध्ये मानवजातीच्या उत्थानासाठी, मानवजातीच्या कल्याणासाठी ज्या ज्या महापुरुषांनी, ज्या ज्या महानायकांनी आपलं योगदान दिलेलं आहे, त्यांच्या विचाराला, कार्याला आजच्या प्रसंगी मी विनम्र अभिवादन करतो। पूर्णा जंक्शन, जिल्हा परभणी येथील ज्येष्ठ समाजसेविका अर्चना राहुल पंडित यांना राज्यस्तरीय नारी गौरव पुरस्कार प्राप्त झाला। तशा प्रकारचं पत्र त्यांना आलेलं आहे। मुंबई येथील प्रथितयश सामाजिक संघटना यांच्या वतीनं हा पुरस्कार त्यांना महिला दिन 8 मार्च या दिवशी समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे। अर्चना निर्मले पंडित यांचं जे मूळ गाव आहे ते पूर्णा आहे। माझ्या त्या विद्यार्थिनी आहेत। अगदी बालवयापासून त्यांचा आणि माझा चांगल्या पद्धतीनं परिचय आहे। त्यांना आंबेडकरी व धम्म चळवळीचे धडे त्यांचे पूज्य वडील आदरणीय पांडुरंगजी निर्मले यांनी आणि त्यांच्या सुविद्य माता गंगाताई यांनी अगदी बालवयातच दिले आणि लेकराचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणोक्तीप्रमाणे बालपणापासून अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये बंड करून उठण्याचा त्यांचा स्वभाव आणि काळाच्या ओघामध्ये या त्यांच्या स्वभावामध्ये वृद्धिगत होत गेला आणि काळाच्या ओघामध्ये त्यांचं जे लग्न आहे अहमदनगर येथील सारडा कॉलेजचे प्राणीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर राहुल पंडित यांच्यासोबत झाला। डॉक्टर राहुल पंडित आणि आमच्या अर्चनाताई तर एक निसर्गानं निर्माण केलेली एक सर्वांग सुंदर अशा प्रकारची जोडी, दोघांच्याही आवडीनिवडी सारख्या, दोघांनाही आंबेडकरी विचाराची, धम्म विचाराची आवड आणि या माध्यमातून दोघांचंही जीवन फुलत गेलं, बहरत गेलं। पूर्णा शहर हे आंबेडकरी व धम्म चळवळीचं प्रमुख केंद्र। या ठिकाणी अर्चनाताई यांनी जे समाज उपयोगी कार्यक्रम राबवले, विशेषतः पूर्णा शहरामधील नव्हे परभणी जिल्ह्यातील तरुणाईला सन्मार्गावर आणण्यासाठी त्यांनी केलेले जे प्रयत्न आहेत ते निश्चितचपणे काळाच्या कसोटीला उतरलेले आहेत। जे रिक्षा चालक आहेत, ज्यांच्याकडे लायसन्स नव्हते, अशांना त्यांनी लायसन्स दिले। पूर्णा शहरामध्ये थोर महापुरुषांचे जयंती असेल, स्मृती दिन असेल, आयोजन करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा मोलाचा वाटा असतो। त्याचप्रमाणे पूर्णा शहरामध्ये एक पवित्र असं बुद्धविहार आहे। या बुद्धविहाराला महाराष्ट्र शासनाचा पर्यटन क्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे। या विहाराला भरीव दान देण्याचं काम त्या सातत्यपूर्ण करत असतात। विहाराला सोफासेट असतील, विहारामध्ये सुसज्ज मंडप असेल, तर त्यांनी अतिशय उदार अंतकरणाने बुद्ध धम्मामधील जे काही दान पारामिता आहे, या दान पारामितेमधून त्यांनी हे दान केलेलं आहे। आणि आपण जे काही करत आहोत त्यांना त्याचा कधीही त्या गवा करत नाहीत। कोणत्याही प्रसिद्धी माध्यमाला
आपण केलेलं जे काही सामाजिक काम आहे कधीही त्या दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि त्यांना समर्थपणे खंबीर साथ देण्याचं काम त्यांचे पती एक सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत. अहमदनगरमध्ये त्यांचं फार मोठं सामाजिक काम आहे. अहमदनगर येथील स्नेहालय जे आहे, ज्या ठिकाणी वेश्यांची जी मुलं आहेत, तर अशांचं त्यांनी त्या ठिकाणी जाऊन मदत करण्याचं, अडीअडचणी तेथील समजून घेण्याचं काम हे दाम्पत्य अतिशय सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून करत असतात. त्यांना आपलं जे काम आहे हे मानवतावादी काम आहे आणि या मानवतावादी कामामध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये असं या उभयतांना वाटतं. अर्चनाताई पंडित यांचं जे बालपण आहे अतिशय गरिबीतून गेलं, परंतु आपल्याला जी काही गरिबीतून शिक्षण घेता आलं नाही, गरिबीचे चटके आपल्याला बसले, परंतु समाजामधील जे शोषित पीडित वंचित गरीब समाज आहे त्या मुलामुलींना कोणत्याही प्रकारे शिक्षणामध्ये अडचण येऊ नये म्हणून त्यांना मदत देण्याचं काम सातत्यपूर्ण त्या करत असतात. मग विहारामध्ये भिक्खू संघाला भोजनदान असेल, वाढदिवसाच्या निमित्तानं फलदान असेल, त्यानंतर जे रुग्ण आहेत या रुग्णाला दवाखान्यामध्ये जाऊन फळ वाटप असेल, औषधी वाटप असेल, अशा प्रकारचं काम अर्चनाताई आणि त्यांचे सुविद्यपती प्राध्यापक डॉक्टर राहुल पंडित हे करत असतात. आणि या अगोदर अर्चनाताई यांना विविध पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत आणि आज त्यांना जो काही पुरस्कार मिळालेला आहे 8 मार्च रोजी महिला दिनी, त्या पुरस्काराचं मान्यवराच्या हस्ते प्रदान होणार आहे. तर हा जो पुरस्कार आहे त्यांनी केलेलं जे सामाजिक कार्य आहे, धार्मिक कार्य आहे, शैक्षणिक कार्य आहे, या कार्याचा यथोचित अशा प्रकारचा सन्मान आहे. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. माणूस आणि माणसाशी असलेलं जे नातं आहे, जगातील बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे, या बुद्ध विचारावर त्यांची गाढ श्रद्धा आहे. याही पुढं अर्चनाताई यांना विविध सामाजिक कार्याबद्दल त्यांचा गौरव हो, त्यांना आयु, आरोग्य, धन, आरोग्य संपदा प्राप्त हो, अशा प्रकारची एक नम्र मनोकामना मी व्यक्त करतो. भारतीय बौद्ध महासभेचा माजी तालुका अध्यक्ष आणि भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हा हिशोब तपासनीस या नात्यानं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे श्रीकांत हिवाळे परिवाराच्या वतीनं सुद्धा त्यांना त्यांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी त्यांना हा जो काही पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल पुनश्च एकदा शुभेच्छा देऊन मनोगत या ठिकाणी संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.